नमस्कार. मी सौ श्वेता सुनील कुलकर्णी कथांजलीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या कथेचं नाव आहे रंगमनाचे. हातातले स्वेटरचे विणकाम बाजूला ठेवून सारिका उठली. विस्कटलेले केस सोडून पिळा करून तिने अंबाडा बांधला. दोन्ही हात वरती ताणून आळस दिला. तिने नुकताच धनंजयसाठी स्वेटर विणायला घेतलेला होता. आता पावसाचे दिवस होते. हिवाळा सुरू होईल तोपर्यंत थंडी येईस्तवर स्वेटर बनवून तयार होईल म्हणून तिने तो आत्ता करायला घेतला होता. धनंजय रागावला सुद्धा होता तिला. नको त्या कामात कशाला वेळ घालवतेस, उगीच डोळे दुखतील वगैरे म्हणून. पण काय करणार, इथे वेळ कसा घालवणार. म्हणायला मोठे शहर आहे, पण कोणाशी ओळख ना पाळख, जायचे तरी कसे बाहेर. नुसते 4 शब्द बोलायला सुद्धा कोणाला वेळ नाही. आईकडे बरं होतं. 1001 घरच असतील जेमतेम. 1000 पण खूप झाली नव्हतीच. आप्पांना आवडायचं नाही पण बाहेर कोणाशी बोललेलं, कुणाच्या घरात जाऊन बसलेलं आवडायचं नाही, पण तरीही कधीतरी येता जाता बोलणं व्हायचं म्हणा. सारिकाला नशिबाने आता शहरातला नवरा मिळाला होता. शांत, कुणाच्या अध्यात्मध्यात नसणारी, पण सगळ्यांशी लाघवी बोलणारी सारिका धनंजयला म्हणूनच आवडली होती. सारिकानं राखाडी रंगाचा लोकरीचा गुंडा आणि सुया पिशवीत भरून ठेवल्या. हातपाय धुवून चहा ठेवला. चहा होईपर्यंत वेणीफणी केली. 6 वाजत आले होते. चहाला तसा उशीरच झाला होता, पण विणकामात वेळ चांगला गेला म्हणून तिला समाधान वाटलं. धनंजय यायच्या आत स्वयंपाक उरकून ती खिडकी बाहेर बघत बसली. अंधार पडूनही बराच वेळ झाला होता हातात. अजूनही धनंजय कसा आला नाही म्हणून ती काळजी करू लागली. तोच दार वाजलं. अगं, कंटाळलीस का, धनंजयने आत येता येताच तिला विचारलं. हो ना, वाट पाहून काळजी वाटायला लागली आता मला. अगं, मग फोन करायचाच ना शेजारी जाऊन. राहू देत, ती विषय संपवून टाकत म्हणाली. चला जेवून घ्या बघू, भूक लागली असेल ना. हो गो, वाढ पटकन, तोवर हातपाय धुवून येतो मी. तिने पाटपाणी वाढून घेतले. आत्ताशी कुठे संसाराला सुरुवात होत होती त्यांच्या. एक एक वस्तू जमवायची, त्यामुळे आता घरात सामान फारसं नव्हतंच काही. नव्या संसाराच्या खुणा घरभर दिसत होत्या. प्रसन्न मनाने तो जेवायला बसला. छान झाली आहे आमटी. तुला सांगतो, खानावळीत जेवून अगदी मला खूप कंटाळा आला होता. आमटीत डाळ अशी शोधावी लागायची, नुसतंच पाणी. ती नुसतीच हसली. तिच्या गोड हसण्याने त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम दाटून आले. सगळा दिवस एकटीने कसा काढला असेल कोणास ठाऊक. फोन नाही, TV नाही, काहीच नाही. या शंकेने त्याला तिच्याबद्दल अनुकंपा दाटून आली. आपण यंदा दिवाळीत TV घेऊ. खरं म्हणजे आत्तापर्यंत मी एव्हाना घ्यायला पाहिजे होता, पण राहूनच गेलं. घरीच नसायचो ना मी. आता घेऊया, म्हणजे तुझा वेळ छान जाईल. ती कौतुकानं त्याचं बोलणं ऐकत राहिली. आपल्या इकडे तर घरी TV नव्हताच माहेरी. शेजारी पाजारी सुद्धा जाऊ द्यायचे नाहीत आप्पा TV बघायला. त्यांना आवडायचं नाही. फक्त शाळेत जायचं आणि यायचं. तिला शांत बसलेलं पाहून तो गोंधळला. काय गो, काय विचार करते आहेस. काही नाही, भाजी वाढू का. वाढ, तू तर काही जेवतच नाहीयेस. अगं हो, तुला सांगायचं राहिलं. मी ये ना, आपल्या इथे एक नाट्यरंग संस्था आहे. तिचे मी वार्षिक सभासदत्व घेतलं आहे. आपल्या इथे जवळच नाट्यगृह आहे, तर आपण तिथे नाटकाला जाऊ शकतो आणि सवलतीच्या दरात आपल्याला नाटकाची तिकीटं मिळणार आहेत. आता उद्या आहे एक नाटक रात्री 9ला. मी ऑफिसमधून आलो ना की मग आपण दोघं जाऊ. माझा एक मित्र आहे ना, त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर ते घेतलेलं आहे सभासदत्व. तर तो, त्याची बायको आणि आपण दोघं असं 4घं मिळून जाऊया. तो तिला ते सांगताना तिचा चेहरा इतका आनंदाने उजळून निघाला. नाटक, किती छान. मी कधी नाटक पाहिलंच नाही हो. आप्पांनी कधी नाटकाला न्यायचा प्रश्नच नव्हता. तिचा औत्सुक्याने भरलेला चेहरा न्याहाळत तो म्हणाला. अगं, एवढंसं ते गाव, तिथे कधी आणि कुठं नाटक होणार सांग बरं. आणि शाळेतल्या गॅदरिंगमध्ये नसायचं का गं तुमच्या. एवढंच आहे ते गाव, त्यात एवढीशी ती शाळा, त्यात कधी गॅदरिंग होणार आणि कधी नाटक होणार. तिने त्याची नक्कल खरीत उत्तर दिले आणि दोघं खळखळून हसले. आमचे आप्पा म्हणजे एकदम कडक. घरातच थांबावं लागायचं, बाहेर जायचंच नाही. फक्त शाळेत तेवढ्यापुरतं जायचं, तेही एखादं इयत्ता शिक्षण गाठीशी असावं म्हणून. त्याला वाईट वाटलं. अशा पुढारलेल्या जमान्यातही आप्पांनी इतक्या लहान खेड्यात जन्म काढून त्यांना असं ठेवावं. जाऊ दे, पण आपल्यालाही कुठे आवडतात शहरातल्या बायका.
नोकरी करणाऱ्या आणि स्वतःला स्त्रीमुक्त आधी समजणाऱ्या बायका मुळीच आवडत नाहीत. आपल्याला तर अशी गावातली साधं फारसं न शिकलेली बायको हवी होती, म्हणून तर सारिकाशी लग्न केलं ना. गृहकृत्य दक्ष, ती किती काळजी घेते आपली घराची, असा निगुतीने संसार करणारी. नोकरी करणाऱ्या बायकाही निगुतीने छान संसार करत असतील, पण आपलं आणि त्यांचं मेतकूट काही जमायचं नाही बा. तिचं आवरून झाल्यावर ती सुद्धा शेजारी येऊन झोपली. त्याला झोप लागली होती. तिच्या मनात नाटकाबद्दलची उत्सुकता चाळवली गेली. कसे असेल नाटक? उद्या आपण खरंच जाणार नाटकाला? रंगमंच? हो, रंगमंचच. कसा असेल तो? त्या साऱ्याची उत्कंठा जागृत झाली. त्याच विचाराच्या नादात एकदाची तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी दुपारपासूनच तिला नाटकाला जायचे वेध लागले. स्वेटर विणण्यात तर लक्षच लागेना. तिने विणकामाचे साहित्य बाजूला ठेवून दिले. साडी कुठली नेसावी, नाटक कसे असेल, ह्या मनोरंजनात ती दंग झाली. 5 वाजताच तिने स्वयंपाक करून ठेवला. धनंजय नोकरीच्या निमित्ताने एकटाच राहत होता खूप वर्षापासून. आता लग्न झाल्यावर त्याला बाहेर जेवायला जाणं आवडेनासे झाले आणि सारिकेलाही घरीच जेवायचं असे. तिला बाहेर खायची सवय नसल्यामुळे तिला ते आवडायचंही नाही आणि तिला त्रासही व्हायचा. स्वयंपाकघरातलं काम उरकताच तिनं कपाटातून हिरव्या साडीवरती लाल बुट्टे असलेली साडी काढली आणि ती नेसून वेणीफणी करून घेतली. धनंजय ऑफिसमधून आल्यावर सारिकाला जरीकाठी साडीत पाहून त्याला हसूच फुटलं. जीन्स पंजाबी ड्रेसच्या जमान्यात ही जरीकाठी साडी नेसती आहे? अगं, नाटकाला तर जायचंय, लग्नाला नाही, ती हिरमुसली. मग तिचा चेहरा पडलेला पाहून त्यानं म्हटलं, अगं गंमत केली मी तुझी, चल चालेल की मला असं. दोघे जेवून बाहेर पडली. नाट्यगृह जवळ असल्यामुळे ती दोघं चालतच गेली. जणू काही या पृथ्वीतलावर आपण दोघेच नाटक पाहायला चाललोय अशा ऐटीत ती धनंजयच्या हातात हात घालून निघाली. आत्ता या क्षणी स्वतःला ती जगातली सर्वात सुंदर स्त्री समजत होती. तिचा नवरा तिला नाटक पाहायला नेत होता ना. किती प्रेम आहे त्याचे आपल्यावर. नाट्यगृहातले स्त्री पुरुषांचे घोळके निरखत ते खुर्चीत येऊन बसले. अंधारातही स्टेजवरचा पडदा तिच्याशी गूढ भाष्य करीत होता. जणू तिच्या सर्वांगाला एक कंप सुटला होता. अनामिक भीतीही दाटून आली होती. 3री घंटा झाली आणि पडदा वरती गेला. विशीची एक सुंदर तरुणी रंगमंचावर आली, प्रेमाचे गीत गात गात. नाटक पुढे सरकत होतं. तिचा तो जोडीदार अविनाश पटवर्धन. दोघांचा अभिनय अगदी रंगात आलेला होता. सारिकेच्या अंगावर रोमांच उठले होते. या दोघांच्या प्रेमाचे आपण साक्षीदार आहोत. किती विश्वासाने हे दोघे आपल्याजवळ त्यांचं गुपित उघड करीत आहेत. अरेच्चा, पण आपणच तर अमृता आहोत. अविनाश तर आपलाच. तो भेटेल म्हणून तर आप्पांनी आपल्याला पाठवले नाही कॉलेजमध्ये. नंतर आपण त्याच्याबरोबर प्रेमाच्या आणाभाक्या घेतल्या होत्या हे खरे, पण आपले हे गुपित त्या लेखकाला कळले कसे बरं? नावेही तीच, आपलीच अमृता आणि अविनाश. ती थरारली. कपाळावर धर्मबिंदू दाटून आले. तळपायालाही घाम आला होता. शेवटी ते दोघे पळून जातात तेव्हा तर तिचे भानच हरपले जवळजवळ. कशीबशी ती सावरून बसली. चल उठ, जाऊया ना. धनंजयने तिला हात केला आणि त्याचा आवाज ऐकू आला तेव्हा तिने सभोवार पाहिले. सगळे लोक उठून बाहेर पडत होते. तीही उठली. धनंजय तिला उठवण्यासाठी त्याने तिचा हात पकडला तशी ती एकदम दचकली. का हो, आवडलं का नाटक? धनंजयने तिला गमतीने विचारले. तिच्या कपाळाचे घर्मबिंदू त्याने हळुवारपणे पुसले. रमेशने धनंजयच्या मित्राने विचारले आणि रोहिणीसुद्धा त्यांच्या हसण्यात सामील झाली. उद्या कुसुम मनोहरलेले नाटक आहे, येणार ना? येच तू, धनंजयने सारिकाला सांगितलं. खूप दिवसांनी परत एकदा नाटक आलं होतं. तिच्या मनात परत हुरहुर चालू झाली. कामात लक्षच लागत नव्हतं. येऊन जाऊन ध्यानी मनी हाच विचार. आपले लग्न आधीचे प्रेम त्या लेखकाला कळले तरी कसे? आता खरं म्हणजे आधीचे नवखे पण राहिले नव्हते. धनंजय आपल्याला जरीकाठी साडी नेसली म्हणून हसणार, म्हणून तिने नाजूक प्रिंटची काळी पांढरी साडी नेसली. कामे आवरून धनंजयची वाट बघत राहिली. तो आला ते चटचट आवरायची घाई करतच. त्याचा हा उतावळा स्वभाव तिला ठाऊक होता. नाटकाला पुरती गर्दी झाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाटकाबद्दलची उत्सुकता दिसून येत होती. सारिका पण खुर्चीत बसली. तिचे हातपाय खुर्चीत थरथर कापत होते. धनंजयने सहज तिच्या हातावर हात ठेवला आणि मग त्यानेही विचारलं,
का गं, ताप वगैरे आहे की काय तुला थोडा? हो, ती गडबडली. हो, चढेल असं दिसतंच आहे. कणकण वाटते आहे. वेळ निभावून नेली. नाटक सुरू झालं. नाटकातल्या नायिकेने तगमग जिवंत केली. तिचा आकांत काळजात घर करीत होताच. सारिका पण मुसमुसत होती. मध्येच तिला हुंदका फुटत होता. धनंजयला तिची गंमत वाटली. सारिका मात्र खूप बेचैन झाली होती. असं कसं कुणी बाळ चोरू शकतं? प्रत्यक्षात पण घडलंय म्हणे हे. आणि त्या बाईला तिचे बाळ मिळालेच नाहीये म्हणे. ते बाळ त्या आईबापाकडं सुखानं वाढतंय. आपण असं बाळाविना तडफडतो आहोत. माझं बाळ कोणी आणून देईल का मला? मी एवढे दिवस कशी राहिले बाळाशिवाय? म्हणून तर आप्पा मला बाहेर कुठं जाऊ देत नव्हते. ती त्याच हिंदोळ्यात धनंजयच्या मागोमाग निर्जीव बाहुलीसारखी चालत राहिली. धनंजयला वाटलं ताप असेल म्हणून ती अशी वागत असेल. पण थर्मामीटर लावून पाहिले तर ताप मात्र मुळीच नव्हता. मला माझं बाळ हवंय, ती झोपेत बडबडली. अगं हो, मला सुद्धा बाळ हवंय, पण आपले घर व्हायला पाहिजे ना अजून. घर झाल्यावर मग आपण बाळाचा विचार करू, धनंजय तिला थोपटत म्हणाला. नाही नाही, माझं आणि अविनाशचं बाळ, ती स्फुंदत म्हणाली. अविनाश? हो, ती म्हणाली, शून्य नजरेनं म्हणाली. माझं आणि त्याचं प्रेम होतं. आमचं बाळ आप्पांनी कुठे नेलं? तो थरकापला. म्हणजे हिला बाळ झालं होतं, म्हणूनच ते तिला बाहेर पडून देत नसतील. कसं शक्य आहे पण? पण हल्ली काही सांगता येत नाही. ती रात्रभर रडत राहिली. धनंजय त्यामुळे सुन्न बसून राहिला. म्हणून हिचे आप्पा हिला घराबाहेर पडू देत नव्हते आणि कॉलेजलाही म्हणूनच पाठवले नसेल त्यांनी. नाहीतर ती आत्ता अशी कशाला रात्रभर रडेल? रात्र भीषण झाली होती आता त्याच्यासाठी. इतकी काळी रात्र असू शकते? आयुष्यात आता आपल्या कायमचीच रात्र आहे. तो कूस बदलत होता रात्रभर. ती तशीच होती अजून. चेहऱ्यावर काळजीचे ढग असल्यासारखे झाकोळलेली, निर्जीवपणे कामे उरकणारी, अवखळपणा तर कुठेतरी दूर विसरून आलेली. आप्पांना विचारावं का? त्यांनी आपल्याला फसवलंय. पण फोनवर कसं विचारणार? एकदा रजा टाकून प्रत्यक्ष जाऊन आलं पाहिजे. ठणकावून जाब विचारला पाहिजे. तिचं त्याच मुलाशी का नाही लग्न लावून दिलं? आपलं आयुष्य का बर्बाद केलं? डोके भणभणत होते नुसते. सुट्टी होती आज, पण तरीही धनंजय अजूनही पलंगावर पडून राहिला होता. सूर्य माथ्यावर येऊ लागला होता. नाश्ता करून तो परत आडवा झाला. लोळत विचार करत पडूनच राहिला. उत्साहच वाटत नव्हता. सारिका धुणे धुवत होती. नळातून पाणी वाहण्याचा, खळबळण्याचा, कपडे आवटपण्याचा आवाज येत होता. कानात साठवत होता तो ते सगळे आवाज. उगाचच मनाला चाळा लावायचा लटका प्रयत्न करत होता. त्यात अचानक दार वाजल्याचा आवाज मिसळला. मग जरा मोठ्यानंच दार वाजू लागलं. त्याने मग अनिच्छेनेच उठून दार उघडलं. रमेश होता. काय रे, किती वेळ दार उघडायला? अरे, डोळा लागला होता. आत्ता यावेळेस? रमेश पलंगावर बसला. चल, आत्ता नाटकाला जायचंय. 12 वाजता नाटक आहे. येणार ना? त्याची बायको आत गेली सारिकापाशी. नको रे, मूड नाही. अरे चल चल, तुला तर हे नाटक पाहायचं होतं ना? तुझ्यासाठी मी आलो आहे. शिवाजी राजांचं नाटक आहे. छत्रपती शिवाजी राजांचं नाटक चुकवणार तू? तू तर भक्त आहेस त्यांचा. ते दोघे गप्पा मारत होते. पण आता राजांचं नाटक म्हणल्यावर तो उठला जाण्यासाठी. सारिकालाही रोहिणी गप्पा मारायचा प्रयत्न करून बोलायचा प्रयत्न करू लागली. सारिकाला तिनं आवरायला लावलं. आज बाहेरच जेवण घेतलं त्यांच्या आग्रहाखातर. मग दुकानांमध्ये खरेदी करत वेळ घालवला. रमेशने रोहिणीला 2-3 ड्रेस घेतले, तरी धनंजय सारिकाला मात्र काही घेत नव्हता. तीही अजिबात हट्ट करत नव्हती. हे पाहून त्यांनाच जरासं खटकलं. त्यांचा अलिप्तपणा लक्षात घेऊनही सौजन्य म्हणून त्यांनी ते सोडून दिलं. उगाच चौकशा करायला नको. काहीतरी वादावादी झाली असेल यांची. नाटक सुरू झालं. सारिकाने प्रयासाने स्वतःला सावरलं. तिच्या हातांच्या मुठी घट्ट वळलेल्या होत्या आता. दात ओठ घट्ट दाबून ती नाटक बघू लागली. शिवाजीराजेंचा आवेश, त्यांच्या शिक्षणाचे, जिजाऊचे जोशपूर्ण वावरणे तिच्या मनात घर करून राहिले. ते शालू, दागिने, रुबाब, ऐट, ते सगळं पाहून तिला मग छान वाटू लागलं. तिच्या डोळ्यात अंगार दाटून आला. मन उचंबळून आलं. आपल्यालाही असा शिवाजीराजांसारखा मुलगा असता तर? हो हो, तो आपलाच बाळ तर आहे. तो आपलाच शिवाजी राजा आहे. आपणच त्याची आई आहोत. आपणच माता जिजाऊ आहोत. आपण त्याच्यावर चांगले संस्कार करायला पाहिजे.
नाटक संपलं तसं धनंजयने तिला उठवलं. गर्दीत रमेश आणि रोहिणी मिसळून गेले. तोही सारिकाला घेऊन बाहेर आला. ती चकित झाली. आता सभोवताल अंधार. एवढ्या रात्री आपण बाहेर, तेही चालत? आमचा मेणा कुठे आहे? धनंजयकडे ती रोखून पाहू लागली. तुम्ही हे काय घातले आहे धनाजी? आणि पागोटेच नाहीये डोक्यावर. प्रश्नांवर प्रश्न ती विचारत राहिली. धनंजय हैराण झाला. हे काय? बरं झालं आपण दुपारी 12च्या ऐवजी रात्रीचा शो बघितला. नाहीतर रमेश आणि रोहिणीनं हे सगळं बघितलं असतं. नशीब ते घरी निघून गेले चटकन उशीर झाला म्हणून. तेवढ्यात तिने परत विचारलं, आमचे राजे कुठं आहेत? रात्रभर तिने राजांबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडलं. त्या खोलीत तिला नजर कैदेत ठेवल्यासारखं वाटू लागलं. धनंजय इतका चक्रावून गेला की त्याला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. सकाळी उठल्या उठल्या त्यानं मात्र तिला डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी तिला तपासलं आणि झोपेचं इंजेक्शन दिलं. हे पहा, त्या इतक्या धाकात वाढलेल्या असाव्यात माहेरी की त्याचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतोय. इतका की त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं दिसतंय. त्या मनाने कमकुवत तर झाल्याच आहेत, पण त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे आकलनही होत नाहीये. मी औषध लिहून देतो, पण तुम्ही ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञांना दाखवा. त्यांना आता शांत झोपू देत आधी. धनंजय मग बाहेर जाऊन बसला बाकड्यावर. अश्रू अनावर झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून घळाघळा ते वाहू लागले. एवढी वर्षे आपण एकटेच राहिलो. आईनं वाढवलं, पण आपलं शिक्षण पूर्ण व्हायच्या वेळीच आई गेली. मग परत आपण एकटेच. सारिकाचं स्थळ आलं. तिचा निरागसपणा पाहून आपण हो म्हटलं, पण इतका निरागसपणा? डोकं जड झालं होतं. आता आत तो तिच्याजवळ जाऊन बसला. ती निष्पाप आहे. तिचं प्रेम प्रकरण वगैरे काही नव्हतं. त्याचं सावट दूर झालं, पण आता हे नवीनच. तो खिन्न होऊन तिच्याकडं पाहत राहिला. धन्यवाद. माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.